मंडळी, आजवर आपण विविध कृषी विषयांवरील व्हिडिओजमध्ये अनेक प्रकारची माहिती घेतली. मात्र काही शेतकऱ्यांचा नेहमीच प्रश्न असायचा, शेवगा शेतीतून खरोखरच व्यावसायिक पातळीवर नफा मिळू शकतो का? मोरिंगा पावडरची आज बाजारामध्ये खरोखरच तेवढी मागणी आहे का? तर शेतकरी बंधूंनो, हाच विषय आज आपण अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण शेवगा पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. मंडळी, शेवगा शेती आणि मोरिंगा पावडरचा व्यवसाय गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गतीने वाढत आहे. सध्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोरिंगाला सुपरफूड म्हणून ओळख मिळाल्याने भारतीय शेतकऱ्यांसाठी हे पीक कमाईचा मजबूत स्रोत ठरू लागले आहे. कोविड-19 नंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या नैसर्गिक उत्पादनांची मागणी जगभरात वाढायला लागली आणि त्याचा सर्वात मोठा फायदा हा मोरिंगा पावडरला झाला. अमेरिकेपासून युरोप, जपान ते गल्फ देशांपर्यंत हेल्थ सप्लिमेंट्स, न्यूट्रास्युटिकल्स आणि ऑर्गॅनिक फूड इंडस्ट्रीमध्ये मोरिंगा पावडरची मागणी सतत वाढत गेली. सध्या केवळ युरोपियन युनियन मध्येच नाही तर दरवर्षी 12 ते 15% दराने मोरिंगा पावडरची मागणी वाढत असल्याची नोंद आहे. तर युएस मार्केटमध्ये ऑर्गॅनिक मोरिंगा लीफ पावडर हा सर्वाधिक विकला जाणारा हर्बल सप्लिमेंट श्रेणीतील उत्पाद आहे. भारतातही मोरिंगा पावडरचा व्यवसाय वेगाने उभा राहत आहे. मात्र उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यांच्यातील अपुरे मार्गदर्शन हे अजूनही अनेक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. अनेक शेतकरी शेवग्यापासून पावडर तयार करतात, परंतु मार्केटिंग कौशल्याची कमतरता, प्रमाणित पॅकिंग, FSSAI नोंदणी आणि योग्य खरेदीदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश, त्यामुळे त्यांना योग्य दर मिळत नाही. सध्या मोरिंगा पावडरची भारतातील घाऊक दररोजची मागणी जरी चांगली असली तरी देखील खरी संधी ही निर्यातीमध्येच आहे असे बोलले जाते. UK, जर्मनी, USA, UAE आणि साऊथ कोरिया या देशांमध्ये भारतातील मोरिंगा पावडरला मोठी प्राधान्यक्रमाने मागणी आहे. परंतु निर्यातीसाठी गुणवत्तेचे कठोर निकष, योग्य सूक्ष्म पेरणी, योग्य ड्रायिंग तंत्रज्ञान, स्वच्छ प्रक्रिया आणि प्रमाणित पॅकिंग आवश्यक असतं. मोरिंगा पावडर विक्रीचे 3 मुख्य मार्ग आज सर्वाधिक प्रभावी ठरतात, जसे की B2B, B2C आणि ई-कॉमर्स. B2C मध्ये शेतकरी थेट ग्राहकांना भेटून हेल्थ कन्सल्टंट्स, योगा सेंटर, जिम, पोषण तज्ञ यांच्या माध्यमातून विक्री करू शकतात. B2B मध्ये फार्मास्युटिकल कंपन्या, हर्बल उत्पादक, आयुर्वेदिक कंपन्या, कॉस्मेटिक उत्पादक, हेल्थ ड्रिंक कंपन्या यांच्याशी करार करून मोठ्या प्रमाणात विक्रीचा मार्ग खुला होतो. तर तिसरा आणि सर्वात जलद वाढणारा मार्ग म्हणजे डिजिटल मार्केट, जसे की Amazon, फ्लिपकार्ट, मेशो, इंडिया मार्ट व ट्रेड इंडिया यांसारख्या B2B पोर्टल्स. आज मोरिंगा पावडर व्यवसायाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची अखंड मागणी. आरोग्यदायी आहार, ऑर्गॅनिक फूड ट्रेंड, वेगन सप्लिमेंटची वाढती लोकप्रियता आणि इम्युनिटी बूस्टर उत्पादनांची वाढती गरज यामुळे भविष्यात या व्यवसायाचे मार्केट आणखी विस्तारण्याची दाट शक्यता आहे. शेवगा शेतीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रक्रिया, आधुनिक ड्रायिंग मशीन, प्रमाणित ग्रेडिंग आणि मार्केट लिंकिंग यांसह केल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांना दीर्घकालीन, स्थिर आणि उच्च नफा देणारा पर्याय बनू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली? सोबतच शेतीसोबतच पूरक म्हणून तुम्ही कोणता व्यवसाय करता? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.